तर शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं असं आंदोलक या ठिकाणी घोषणाबाजी देखील देताना दिसलेले आहेत। या संपूर्ण घोषणाबाजीचे काही व्हिडिओज देखील समोर आलेले आहेत। मात्र आता मराठा आंदोलक हे आक्रमक होत असल्याचं आपल्याला दिसतंय। सुप्रिया सुळेंची गाडी अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यांना घेरावही घालण्यात आला आणि जोरदार घोषणाबाजी मराठा आंदोलकांनी केलेली आहे। तर हरिभाऊ राठोड आपल्याशी जोडले जात आहेत, तर त्यांची देखील महत्त्वाची प्रतिक्रिया आपण घेऊयात। स्वागत आहे तुमचं। आपण पाहतोय आझाद मैदानामध्ये जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे। अनेक राजकीय नेते देखील भेट देत आहेत त्यांच्या आंदोलनाला आणि पाठिंबा देखील देत आहेत। सुप्रिया सुळे काही वेळापूर्वी पोहोचलेल्या होत्या, तेथून निघताना त्यांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवलेली आहे आणि जरासा गोंधळ सदृश्य परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी दिसते आणि जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। सुप्रियाताई तिथे गेल्या असतील आणि अशा प्रकारे गाडी अडवली असेल, आता तीव्र भावना आहे त्यांची। आरक्षण मागतात कार्यकर्ते तिथे ज्या पद्धतीने त्यांचा उत्साह आहे त्या पद्धतीने, परंतु मला असं दिसलं नाही काय, कारण बॉडी लँग्वेज मी बघितली सुप्रियाताईची, अगदी हसत हसत ते हस्त आंदोलन करत आहे सगळ्या कार्यकर्त्यांना, मराठा मुलांना, आणि त्यांचे गालाला हात लावून अगदी प्रेमाने, आणि असं काही दिसलं नाही मला। एखाद दुसरा कोणी बाटली फेकली असेल किंवा काय असेल तर याचा आपण अन्यथा अर्थ घेऊ नये असं मला वाटतंय। कारण शरद पवार साहेबांच्या बाबतीत जर कोणी काही घोषणा केली असेल ती चूक आहे, कारण शरद पवार साहेब सामाजिक भान असलेले नेते आपल्या महाराष्ट्रामध्ये, आणि त्या काळामध्ये जरी काही कोणी म्हणत असतील तर एवढी म्हणजे मराठाची अलीकडेच मागणी एवढी जोर धरू लागलेली आहे। पूर्वी अशी काही म्हणजे एवढ्या जोरात काही मागणी नव्हतीच, आणि मला आठवतं अशी मागणी जर आपण जे सोडलं की पाटील साहेबांनी गोळी घालून घेतली स्वतःला, तो काळ जर बघितला, ते सोडून जर आपण बघितलं तर शरद पवारकडे अशी काही मागणी फार जोरात मागणी अशी काही ते सीएम असताना वगैरे काही झालेली नाही। परंतु शरद पवारांनी काही कमी केलं नाही मराठ्यांना। कुणबी मराठा कुणबी असा एक जी आर काढला होता, त्याच्याही पूर्वी कुणब्यांसाठी सुद्धा जी आर काढलेला आहे। वेळेची मर्यादा आहे, तुमची महत्त्वाची भूमिका आणि तुमची प्रतिक्रिया देखील पोहोचलेल्या आहे, त्याबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।